ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। नमस्कार। आज आपण अशा 5 वस्तू बघू ज्याच्याने घरात निगेटिव्हिटी येते, तसंच घरात बरकत राहत नाही। ह्या 5 गोष्टी म्हणजे पहिली गोष्ट ते म्हणजे दारात चपला काढणे। दार किंवा दरवाजा हे आपल्या वास्तूचे मुख असते। सर्वात जास्त एनर्जी आपल्या दरवाजातून येत असते, त्यामुळे दरवाजात कधीही चपला काढू नये। चपला काढण्यासाठी एकतर स्टँड बनवावा किंवा दरवाजाच्या थोडंसं बाजूला चपला काढाव्यात। ह्याच्याने आपल्या वास्तूचे मुख म्हणजे दरवाजा स्वच्छ राहील व पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात येत राहील। दुसरी गोष्ट म्हणजे काचेच्या वस्तू, त्याला जर एखादी चीर पडली असेल, टीच गेली असेल तर ती वस्तू घरात ठेवू नये। जनरली एखादी चीर पडली किंवा थोडासा काहीतरी काचेच्या वस्तूचा कपचा उडाला तर आपण ती वस्तू तशीच वापरतो किंवा आपल्या स्टाफला देतो। तर असं न करता तुम्ही त्या वस्तू सरळ केराच्या डब्यात टाकून द्या, फेकून द्या। चीर पडलेल्या फुटलेल्या गोष्टी वापरणं हे सुद्धा आपल्या घरात बरकत राहून देत नाही। हे सुद्धा एक प्रकारची निगेटिव्ह एनर्जी तयार करतं, त्याच्यामुळे अशा वस्तू आपल्या घरात ठेवू नका। तिसरी गोष्ट म्हणजे वाळलेली फुलं किंवा पानं। आजकाल आपण बघतो पॉटप्युरी म्हणून एक प्रकार येतो डेकोरेशनसाठी, ज्याच्यामध्ये वाळलेली पानं, फुलं ही विविध रंगाची फुलं, पानं ही डेकोरेटिव्ह आयटम म्हणून वापरली जातात, घरात ठेवली जातात। त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेग्रन्स वापरून त्या घराच्या सुशोभीकरणासाठी आपण ते वापरतो। पण वाळलेली फुलं किंवा पानं ही सर्वात जास्त निगेटिव्हिटी घरात घेऊन येते। प्रगती खुंटवण्याचं काम हे करतात, त्याच्यामुळे जर तुम्ही अशी पानं, फुलं डेकोरेशन म्हणून वापरत असाल तर ती अजिबात वापरू नका। बघा, मी तुम्हाला सांगते की वाळलेली पानं किंवा फुलं जी नॅचरली फुलं आणि पानं असतात ती वाळवलेली असतात। प्लास्टिकची किंवा सिलिकॉनची फुलं हा वेगळा प्रकार झाला। प्लास्टिकची फुलं किंवा पानं ही चालतील, पण पॉटप्युरी हा प्रकार घरात अजिबात ठेवू नका, याच्याने प्रगतीत अडथळे निर्माण होतात। चौथी गोष्ट म्हणजे पिंजऱ्यात ठेवलेले पक्षी। बहुतेकांच्या घरात पोपट वगैरे पाळण्याची आवड असते, परंतु घरात पक्षी तेही पिंजऱ्यात अजिबात ठेवू नका। तुम्हाला माहितीच असेल की कोरोनामध्ये जेव्हा आपल्याला घरात कोंडलं गेलं तेव्हा आपल्याला कसं फिलिंग आलं। त्याच्यामुळे तुम्ही कोणाला असं कोंडून ठेवू नका। शेवटी आपल्याला आपल्या कर्मांची फळे मिळत असतात। जर तुम्ही दुसरं कोणाला असं पिंजऱ्यात बंद केलं तर अशी वेळ येऊ शकते की तुम्हालाही बंधनात राहण्याची वेळ येईल। त्याच्यामुळे घरात असे पाळलेले पक्षी, मुख्यतः पिंजऱ्यात ठेवलेले पक्षी अजिबात ठेवू नका। पक्षी हे आकाशात उडण्यासाठी निर्माण झालेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना तुम्ही प्लीज पिंजऱ्यात बंद करू नका। आणि 5वी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातले पीठ व तांदूळ हे प्लास्टिकच्या डब्यात ठेवू नका। घरातलं पीठ म्हणजे कणिक किंवा तांदूळ हे लक्ष्मीचं प्रतीक, धान्याचं प्रतीक मानलं गेलं आहे। आणि प्लास्टिक याच्यावरती राहूचा अंमल असतो। राहू हा अनप्रेडिक्टेबल असतो, कधी खूप चांगला तर कधी खूप वाईट होऊ शकतो। त्याच्यामुळे घरातली लक्ष्मी ही प्लास्टिकच्या डब्यात ठेवू नका। तुम्ही स्टील, ॲल्युमिनियम किंवा काचेची भांडी वापरू शकता, पण प्लास्टिकच्या भांडीचा कमीत कमी वापर करा, कारण प्लास्टिक वरती राहूचा अंमल येतो। कुठलेही भांडे घेताना शक्यतो काच, स्टील किंवा मातीची भांडी वापरा। प्लास्टिकच्या कुठल्याही भांड्याचा किंवा बरण्यांचा वापर करू नका, विशेषतः कणिक आणि तांदूळ ठेवण्यासाठी। ह्याने तुमच्या घरात बरकत राहील, तुमची लक्ष्मी स्थिर होईल। धन्यवाद।